नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट पैकी काय चांगलं आहे किंवा दोघांमधून फरक काय आहे? तर चला जाणून घेऊया. मी रिया मोरे भारती वेल्थ मध्ये तुमचं स्वागत करते. सेव्हिंग म्हणजेच तुम्ही तुमच्या पगारातून दर महिन्याला काही पैसे बाजूला काढता. जसं की तुम्ही तुमच्या पगारातून काही पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवता किंवा एफडी करता. दुसरं आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही तुमच्या पगारातून काही पैसे अशा ठिकाणी ठेवता जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळतो, जसं की म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा रिअल एस्टेट. तर आता यातला फरक काय आहे आपण एका छोट्याशा उदाहरणावरून जाणून घेऊया. चला, पहिला आहे सेव्हिंग. सेव्हिंग मध्ये आधी ते दर महिन्याला त्याच्या पगारातून 5,000 रुपये सेव्हिंग अकाउंट मध्ये सेव्ह करतो. हे पैसे तो लागलेच की काढूही शकतो. त्याला काही प्रमाणात त्याच्यावरती व्याजही मिळतो. 3.5% पर्यंत त्याला व्याज मिळत असेल. पण आधी त्याचे उद्दिष्ट आहे त्याचे पैसे सुरक्षित ठेवणे. दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मध्ये राधिका दर महिन्याला तिच्या पगारातून 10,000 रुपये इन्व्हेस्ट करते म्युच्युअल फंड मध्ये. तिला ह्यावर व्याजही मिळतो 12 ते 15%. आणि ती हे पैसे एमर्जन्सी मध्ये काढूही शकते. म्हणजेच राधिकाचे उद्दिष्ट आहे तिच्या भविष्यासाठी सुरक्षित. तर मंडळी, थोडे पैसे सेव्हिंगसाठी बाजूला काढा आणि दीर्घकालीन उद्दिष्टासाठी इन्व्हेस्टमेंट करा. सेव्हिंग तुम्हाला आज वाचवते, पण इन्व्हेस्टमेंट तुमचं उद्या घडवते. असेच नवनवीन व्हिडिओ भारती वेल्थ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आम्ही त्यांची उत्तरं नक्की देऊ. कमेंट करा, फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू. So if you would like to learn more, you can connect with me on the below number and we can help you become financially independent. Thank you.